नमस्कार. एक 2-3 गोष्टी सांगण्यासाठी मी आलेली आहे. पहिली गोष्ट आहे, की काल एका मॅडमची कमेंट आलेली, की "मॅडम ग्रुप बी आणि सीच्या एक्झाम्स कधी आहेत? मला माहीत नाही. कृपया माहिती द्या." त्या कमेंटला मी आन्सर केलेलं आहे. पण मी हे सांगण्यासाठी आलेली आहे, की अशा कमेंट्सला तुम्ही सुद्धा आन्सर करत जा. समजा बाय चान्स मला काही अडचण आली, मला उशीर होत असेल, तर काही-काही विद्यार्थ्यांनी स्वतःहून अशा कमेंट्सला आन्सर दिले तरी चालतील. हे खूप चांगली गोष्ट आहे. हे एक झालं सांगून. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, की शीतल मॅडम आणि त्यांच्यासारखे अजून जे काही नवीन स्टुडंट असतील, त्यांनी कोणत्याही गोष्टीसाठी घाबरून जायची गरज नाही आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते, यूट्यूबवर तुम्ही जरी काही गोष्टी टाकल्या, सर्च केल्या, तरी त्याच्यासाठी तुम्हाला खूप गोष्टी खाली लगेच येतात, त्या टाईपचे व्हिडिओ येतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माहिती आजकाल यूट्यूबवर किंवा गुगलवर व्यवस्थित माहिती असते. त्यामुळे तिथे सर्च केली तरी काही हरकत नाही. आणि मी तर आहे, तुम्ही बिनधास्त निसंकोचपणे मला कोणतीही गोष्ट विचारू शकता. दुसरी गोष्ट मला सांगायची होती, की एक नवीन सर आहेत, प्रज्वल सर, त्यांच्या कालपासून कमेंट येत आहेत. त्या कमेंट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. पण त्यांचं नाव घेऊन सांगण्याचा उद्देश इतकाच, की बघा, 21 जूनला कोणता म्युझिक डे असतो, वर्ल्ड म्युझिक डे, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला. त्याच्या खाली त्यांनी कमेंट करून काय टाकलं आहे, की 21 जूनला नेमकं त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, जिओग्राफिकल इम्पॉर्टन्स काय आहे त्याचा. तर ही गोष्ट मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगू शकत होते, माझ्या मनातही होतं. पण शॉर्ट्स व्हिडिओ जेव्हा आपण बनवतो ना, त्याला काही लिमिटेशन्स असतात. जेव्हा तुमच्यासारखे काही स्टुडंट ह्या पद्धतीच्या गोष्टी स्वतःहून टाकतात ना, मला तो खरंच मनापासून आनंद असतो, की ह्या टाईपने कुठेतरी डोकं काही काही स्टुडंट्सचं वळतं. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर त्यांचं खूप अभिनंदन. आणि मला मनापासून आनंद आहे, की त्यांनी अशा पद्धतीने स्वतःहून कमेंट केली. त्याच्यानंतर त्यांनी एका कमेंट खाली लिहिलेलं आहे, सार्क कंट्रीज कशा लक्षात ठेवायच्या. सार्क कंट्रीजसाठी त्यांनी काय दिलेलं आहे, की MBBS पेन, MBBS MBBS पेन ही त्यांनी ट्रिक दिलेली आहे. ती ट्रिक, अशा कमेंट्समध्ये ज्या ट्रिक्स येतात ह्या सगळ्या लक्षात ठेवत चला, लिहून काढत चला. आता MBBS पेन ही ट्रिक जी आहे ही सर्वश्रुत आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. ही जुनी ट्रिक आहे. पण ही जे जुने विद्यार्थी आहे त्यांना माहिती आहे, पण कोणीतरी इनिशिएट घेऊन तिथे ती ट्रिक मेन्शन केलेली आहे, जिचा फायदा इतर विद्यार्थ्यांना होणार आहे. तर ह्या गोष्टींमध्ये नक्कीच तुम्ही लोक सहभागी होत जा. ज्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करता आहात, ही गोष्ट खूप चांगली आहे. तर ह्या पद्धतीनेच पुढे इनिशिएट होत राहा आणि अशा पद्धतीनेच कमेंट करत राहा, जेणेकरून याला म्हणतात हेल्दी स्टडी किंवा हेल्दी कम्युनिटी. ठीक आहे, अशाच पद्धतीने आपण पुढे पुढे जात राहू. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.